मित्रांनो, आज करत आहोत आपण सिंपलची डाळ. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात टाकलं 1 ग्लास पाणी. इथे आहे 2 हिरवी मिरची, टोमॅटो, हळद आणि मीठ. आता आपण डाळीला 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर मित्रांनो, आता मी करते मिरचीचा ठेचा. आता मी लसूण आणि मिरची टाकते टोपात, तेल गरम करायला ठेवलेले. आता हे मी स्लो गॅसवरती भाजून घेते. तर मित्रांनो, इथे आपली लसूण मिरची भाजून झालेलं आहे. आता मी मीठ टाकून ठेचून घेते, म्हणजे आपला ठेचा रेडी. इथे डाळ जे शिजून घेतले ते आता फोडणीला घालते. इथे आहे तेल तापलेलं आहे. आता आपण टाकूया त्याच्यात लसूण जरा 2-3 ठेचून घेतलेत आणि आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता. मोहरी लसूण. चला तर मित्रांनो, लसूण आणि जिरं परतून झालं आहे. आता आपण चला तर मित्रांनो, डाळाला आता उकळी आली आहे. आता आपण टाकूया भरपूरशी अशी कोथिंबीर. कोणाकोणाला असं सिंपल वरण भात आवडतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करत चला. तुमच्या एका सबस्क्राईब केल्याने कोणाच्या चेहऱ्यावरती जर आनंद येत असेल तर त्या आनंदाचं कारण का नाही बनू शकत आपण. सबस्क्राईब करत चला. तर मित्रांनो, आता आपण करणार आहोत मसाले छास. त्याच्यासाठी मसाले दाखवते तुम्हाला काय काय घेतले आहे. इथे आहे जिरं, 2 काळी मिरी, 2-3 लसूण. इथे आहे काळं मीठ, 1 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. या सगळ्यांना आपण खलबत्त्यात कुटून घेऊया. तर मित्रांनो, इथे मसाले कुटून रेडी आहे. आता मी छासमध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घेते. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, दुपारचं आपलं लंच रेडी आहे. इथे आहे गरमागरम भात, इथे आहे डाळ, इथे आहे पापड, इथे आहे लोणचं, इथे आहे ठेचा, इथे आहे मसाला छास. आता आपण गरम गरम भातावरती सोडूया थोडंसं तूप. थोडंसं डाळीत पण. कोणाकोणाला असं सिंपल जेवण आवडतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला.